ओम मनोजवम मार्ततुल्यवेगम जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजं वाणुत्तमुख्यम श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये. आज ह्या ब्रह्मसोहळ्याला सर्व जमलेले धर्मधन भाग्यवान माझ्या माया बहिणी, छोटे छोटे चिमुकले पुण्यात्मा सर्वांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो. कारण की हा आपल्या सर्वांचा दिवाळीचा सण. हनुमंतरायाचे जेवढे उपकार आभार मानू तेवढे कमी आहेत. आजची आपली सर्वांची दिवाळी असते महिन्याच्या पहिल्या रविवारी आणि प्रत्येक येणाऱ्या शनिवारी. कारण की अशा धावत्या युगामध्ये किंवा अशा चंचल मनाला एक स्थिर आनंद देणारं, शांती देणारं जर स्थान कोणतं असेल तर ते सद्गुरूचं आहे, प्रभूंचा हनुमंत आहे. शांती कुठं मिळते? जिथे सत्यवाणी बोलल्या जाते, जिथे सदा सर्वदा जगाच्या कल्याणाचं कार्य केलं जातं, जिथे सदा सर्वदा भगवान परमात्माचं चिंतन केलं जातं, जिथे सदा सर्वदा प्रत्येकाची मर्यादा सांभाळली जाते, प्रत्येकामध्ये ईश्वर पाहण्याची दृष्टी आहे, तिथेच शांती मिळते. ते श्रीराम शक्तिपीठ आहे. हनुमंतरायाने आतापर्यंत कित्येक हजारो वर्षे झालं असेल हनुमंतराय रामप्रभूचं चिंतन करत आहेत. ते अजून थकलेले नाहीये. कारण हनुमंतरायाचं चिंतन करण्यासाठी प्रभूंना चिरंजीव ही पदवी प्रभू रामाने दिली, देवदेवतांना दिली. मला असं वाटतं मनुष्याचं जीवन क्षणभंगूर आहे, काही दिवसाचं हे जीवन आहे. आणि आपण जर थोडंसं चिंतन केलं किंवा रामनामाच्या वया लिहिल्या किंवा आपण थोडंसं काही श्रम केलं किंवा आपण थोडंसं भक्तीचं कार्य केलं तर आपल्याला असं वाटतं की मला ते लगेच फळ मिळायला पाहिजे किंवा मी खूप देवाची भक्ती केली, खूप मी श्रम केलं, खूप सेवा केली, खूप मी योगदान दिलं किंवा खूप मी श्रमदान केलं. अशा सगळ्या आपल्या मनामध्ये कल्पना येतात किंवा आपल्याला कुठेतरी ईर्ष्या होते. संत जगाच्या कल्याणासाठी येत असतात, साधू जगाच्या कल्याणासाठी येत असतात. आणि साधू जे जे कार्य करत असतो ना तर ते जगाच्या कल्याणाचं कार्य असतं. सहज आपल्याला कोणीतरी एखादा प्रपंचिक मनुष्य खूप त्याने ज्ञान प्राप्त केलेला आहे. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, अनंत उपनिषद आहेत, सगळ्या प्रकारचं तत्वज्ञान आहे, ब्रह्मज्ञान आहे, सगळ्या प्रकारचं ज्ञान त्या प्रपंचिक व्यक्तीकडे आहे. आणि ती प्रपंचिक व्यक्ती जर प्रपंच करून जर ती व्यक्ती बोध करत असेल तर हो, बोध नाही होऊ शकणार. का बरं नाही होऊ शकणार? कारण की जी व्यक्ती प्रपंचिक आहे, प्रपंचामध्ये मोहामध्ये ती अडकलेली आहे, मोहाच्या मायेने तिला बांधलेला आहे. आणि त्या बोधामध्ये, ज्ञानबोधामध्ये, वैराग्याचं असेल, ज्ञानाचं असेल किंवा त्यांच्याकडे जे नॉलेज आहे त्या नॉलेज मध्ये ती माया चिटकलेली आहे. ते मायाचाच बोध तुम्हाला देतील आणि त्या मायाचा बोध म्हणजे तुम्हाला वैराग्य परिधान करणार नाही. बोध नाही होऊ शकणार. ज्ञान त्यांच्याकडे आहे. जे संन्यासी, साधू, संत, ऋषी मुनी जे बोलतात त्यांच्यापेक्षाही प्रभावित बोलत असेल, त्यांच्यापेक्षाही गोडवाणीनं बोलत असेल किंवा त्यांच्या भाषापेक्षा अति समजून तो सांगत असेल, पण त्या बोलण्याला, त्या बोधाला माया चिटकलेली आहे. संत तसे नसतात, साधू तसे नसतात. कारण त्या महात्मे जे सांगत असतात ना ते महात्मे ज्ञान वैराग्यपूर्ण किंवा अनुभवपूर्ण त्यांची वाणी असते. आणि त्यांच्या वाणीमध्ये संशय नसतो, त्यांच्या वाणीमध्ये माया नसते, त्यांच्या वाणीमध्ये कुठेतरी संशय वृत्तीचा कुठेतरी आपण काय म्हणू लवलेश अडकलेला किंवा चिटकलेला नसतो. ते निष्पाप असतात. आणि म्हणून ज्याच्या मनामध्ये संशय नाहीये, जो मायेमध्ये अडकलेला नाहीये, जो मोहामध्ये अडकलेला नाहीये, तोच महात्मा या सृष्टीला बोध करू शकतो आणि तो बोध होऊ शकतो. उदाहरण कबीर म्हणतात, कामी क्रोधी लालची इनसे भक्ती ना होय, भक्ती करे कोई सुरमा जात कुलन सब खोय. कबीर संतांचं उदाहरण देतात. कबीर म्हणतात, कामी का गुरु कामिनी, लोभी का गुरु दाम, कबीर का गुरु संत, संतन का गुरु राम. आपल्याला सगळ्यांना समजलं असेल ना.
कबीर काय म्हणतात? कामी का गुरु कामिनी, लोभी का गुरु दाम, कबीर का गुरु संत, संतन का गुरु राम. कारण जे कामी लोक असतात ना, आताच उदाहरण गुरुदेवाने दिलं की प्रपंचक मनुष्य प्रपंच करताना, प्रपंचिक मनुष्य प्रपंच करताना तो कितीही ज्ञानाच्या गप्पा गोष्टी करत असेल, रात्रंदिवस तो पुस्तकाचा अभ्यास करत असेल, काव्यामध्ये अति तो परवीन असेल किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये तो ज्ञानामध्ये अतिशय उत्तमातून उत्तम असेल, पण त्याच्या उत्तम ज्ञानाला उत्तम माया मात्र चिटकलेली आहे. म्हणून संत कबीर म्हणतात, कामी लोकांची जर संगती केली ना, त्याचा कामिनीच गुरु आहे. जर लोभी लोकांची जर संगती तुम्ही केली ना, तर त्या लोभी लोकांना पैशाच्या इतरी दुसरं काहीही आवडत नाहीये. मग असे लोक भक्ती करतील का? कदापि नाहीये. कदा काळी ते भक्ती करू शकत नाहीये. लोभी लोक भक्ती करू शकत नाहीये. कबीर म्हणतात, कबीर का गुरु संत, संतन का गुरु राम. कबीर म्हणतात, माझे गुरु संत आहेत. आणि कबीर साधू संतांच्या सान्निध्यामध्ये, साधू संतांच्या सत्संगामध्ये कबीर घडले. कबीरांनी खरोखर तो निराकार सच्चिदानंद स्वरूप राम परब्रह्म या सृष्टीमध्ये प्रत्येकामध्ये राम बघितला. आणि त्या रामाचा उच्चार करत असताना कबीरानं समाजाची सेवा केली. कबीर म्हणजे फार उच्च कोटीचे संत होऊन गेले आपल्या भारतामध्ये. कारण त्यांचा जन्मच जे आपण म्हणता ना, विद्याची काशी, आपण जे तत्वज्ञान ब्रह्मज्ञान आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे वेद आहेत किंवा वेदाची अतिशय आपण म्हणू सखोल जो अभ्यास आहे, आणि जे तिथले जे विद्वान पंडित आहेत ते आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जगाला देत गेले. जी विद्याची देवता जिथे राहते भगवान विश्वनाथ, वेदांचं जे मूळ आहे ओंकार, तो भगवान काशी विश्वनाथ काशीमध्ये राहतो. आणि तिथे त्या सान्निध्यामध्ये संत कबीरांचा जन्म झाला. सज्जनांनो, साधू संते कुठेही कसेही जन्माला आले तर ते फक्त आणि फक्त देवाचाच अंश असतात. कारण हे मी नाही बोलत, भगवान परमात्माने गीतेमध्ये जणू करून उद्या साधू संतांवरती आळ येईल किंवा कोणी आरोप प्रत्यारोप करतील म्हणून भगवान परमात्माने साधू संतांना एक प्रमाण देण्यासाठी गीतेमध्ये लिहून ठेवलेला आहे. यदा यदाई धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. कारण की भगवान परमात्माने गीतेमध्ये तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यामध्ये जर प्रत्येक जीवनामध्ये येणारा जो प्रश्नाचं उत्तर देणारा जो कोण आहे ते ती धर्मगीता आहे. गीतेमध्ये प्रत्येकाच्या समस्याचं समाधान केलेलं आहे. आणि म्हणून संतांनी बोध केलेला हा अतिशय वेगळा आहे. आणि ज्ञान गोळा करून प्रपंचिक माणूस प्रपंच त्याचा अतिशय सुंदर करतो. आणि जो सुंदर प्रपंच करतो तो सुंदर अध्यात्म करतोच असं नाहीये. हे मी बोलत नाहीये. जे अनुभव मला माझ्या आयुष्यामध्ये जे अनुभव आलेले आहेत, मी अनुभवानं जीवन जगतोय. साधू संतांच्या सान्निध्यामध्ये मी तर असं म्हणेल, ब्रह्मलीन स्वामी सागरानंद सरस्वती हा महात्मा माझ्या जीवनामध्ये आला आणि माझ्या जीवनाचा पूर्ण मंगल केला. आपल्या आश्रमाचं भूषण किंवा आपल्या आश्रमाचं अधिष्ठान किंवा आपल्या आश्रमावरती सदा सर्वदा ज्या स्वामीजींची कृपा आहे ते स्वामी सागरानंद सरस्वती. मी साधू संतांच्या सान्निध्यात राहिलो. साधू संतांच्या सान्निध्यातून मी रामनाम शिकलो. कारण की मी काय देवाचा अवतार नाही किंवा मी काय देव मला प्रसन्न नाही असं सांगणारा मी साधू नाहीये. आपण जीवन जगत असताना समाज जातीतून बाहेर निघत नाहीये म्हणून अध्यात्मामध्ये परिपूर्ण नाहीये. समाज मतभेदातून बाहेर निघत नाहीये म्हणून अध्यात्मामध्ये आतापर्यंत आपल्याला कोणी दिसत नाहीये. समाज जी माया प्रपंचिक माया बांधून टाकणारी आहे त्या मायेतून तो समाज निघत नाहीये तोपर्यंत अध्यात्म त्याला कळणार नाहीये. सत्संग वगैरे सगळ्याच गोष्टी होत असतात. हा 109वा सत्संग आहे. मी तर असं म्हणेल, प्रभू रामाने प्रभू हनुमंतराणे सत्संग श्रीराम शक्तीपीठामध्ये व्हावं हा बोध केला. हा बोध इतका अनमोल आहे. पिढ्यानपिढ्या हजारो जन्म तुम्ही घ्याल तर प्रभूचं ऋण आपण फेडू शकणार नाहीये. अनंत उपकार आहेत त्या अनंताचे. हनुमंतराणे रामनामाचा सत्संग घेण्याची आपल्याला बुद्धी दिली. आणि पहा ना, तुम्हाला इथे येण्याची बुद्धी होणं म्हणजे मला असं वाटतं एवढं साधारण एवढं सोपं नाहीये. कारण की संतांचा जो बोध आपल्यावरती होत असतो, संत जे साधू संत जे आपल्याला बोध करत असतात, हे सहज आणि सोपा नाही. कारण की काहीतरी हजारो जन्माचं ऋणानुबंध आपला असेल.
एक तर तुमचं माझ्यावरती ऋण काही असेल किंवा माझं तुमच्यावरती काही ऋण असेल आणि दोघांचं ऋणानुबंध आहे आणि ते ऋणानुबंध फेडायचंय आणि म्हणून प्रभूने हे रामनामाचे सत्संग सुरुवात केली. संत कबीर म्हणतात प्रत्येकाला ईश्वराने वाणी दिलेली आहे आणि प्रत्येक आपल्या वाणीचा कसा प्रयोग करतो, कसा उपयोग करतो, ज्याचं त्याचं ज्ञान आहे, ज्याचे त्याचा अभ्यास आहे आणि ज्याचं त्याचं त्या वाणीचं प्रेम आहे. संत कबीर म्हणतात जर जगाच्या कल्याणाचे, जगाला बोध करणारे, जगाला आनंद देणारे, जगाचा फायदा करणारे जर ते शब्द असतील, ज्ञानबोध देणारे शब्द असतील, ते सुखरासी आहेत. काही शब्द असे आहेत की जगाचे प्रश्न सोडवणारे शब्द आहेत, ते साधू संतांचे कल्याणकारी आहेत. पण काही शब्द ना दुःख राशी आहेत. काही लोक बोलतात, शब्द प्रयोग करतात, पण जगाला दुःख देणारे आहेत, कष्ट देणारे आहेत. कारण की कोणाचं तरी मन दुखवणारे आहेत. मग ते कितीही तत्वज्ञानाचे, ब्रह्मज्ञानाचे ज्ञानपूर्ण जरी शब्द असले तरी ते दुःख राशी आहेत, दुःख देणारे शब्द आहेत. मग सुख राशी, सुख देणारे शब्द कोणते आहेत? तर ते जगाला बोध देतात. आणि बंधन तोडणारे शब्द कोणते आहेत? तर तुम्हाला चांगला मार्ग दाखवणारा साधू संत बोध करतात, तर ते तुमचे प्रश्न सोडवणारे आहेत. आणि गळ्याला फाशी देणारे कोणते शब्द आहेत? तर जर मनुष्य अति ज्ञानी झाला, अति श्रीमंत झाला, अति विद्वता त्याला प्राप्त झाली, एवढ्या वेगवेगळ्या उपाध्याने तो फार विभूषित केलेला आहे आणि त्या उपाध्याचं अतिशय ओझ झालेला आहे, फार श्रीमंती आहे, श्रीमंतीचं ओझ सांभाळल्या जात नाहीये. आणि मग कुठेतरी ती वाणी बाहेर सांभाळायला थोडीशी कुठेतरी कमी पडते आणि त्याच्याकडून चुकीचं बोलल्या जातं, मोहमायाचं बोलल्या जातं, कामवासनेचं बोलल्या जातं. आणि जर चुकीचे शब्द बाहेर पडले की ते शब्द तुम्हाला गळ्याला फाशी सध्या देऊ शकतात. म्हणून ज्ञानी महात्मे जास्त बोलत नाहीये. ज्ञानी महात्म्यांना समजून घेण्याची जास्त त्यांच्याकडे शक्ती, ऊर्जा असते. आणि मला असं वाटतं खूप बोलावं का? नाहीये. खूप खावं का? नाहीये. खूप झोपावं का? नाहीये. प्रत्येक गोष्टीला एक प्रमाण आहे. छोट्या छोट्या गोष्टी पोरींनी सांगितल्या पण अतिशय बोधकारक होत्या, अतिशय सुंदर होत्या, आपल्याला सहज वाटल्या असतील पण सहज नाहीये. त्यांनी त्याच्यावर चिंतन केलं असेल, त्याच्यातला त्यांनी सार शोधला असेल आणि म्हणून आपल्याला सगळ्यांसमोर त्यांनी एक्सप्लेन केलं असेल. सर्वात महत्वाची गोष्ट आहे, साधू संतांच्या सान्निध्यामध्ये का जावं? साधू संतांच्या सान्निध्यात जाण्याचं कारण काय आहे? पहिल्या प्रथम तो मनुष्यनं त्या जे 6 प्रकारचे जे रोग आहेत ना त्याने तो त्रस्त झालेला आहे. 6 प्रकारचे जे विकार आहेत ना तो त्रस्त झालेला आहे. आणि ते रोग जगामध्ये एक सद्गुरूच्या उपायाशिवाय, चरण कमलाशिवाय, कृपाश्रय जाऊ शकणार नाही. एकमेव जे षडविकार मनुष्यामध्ये आहेत ते सद्गुरूच्या कृपेशिवाय जाऊ शकत नाहीये, सद्गुरूच्या सान्निध्याशिवाय जाऊ शकत नाहीये. आणि जोपर्यंत सद्गुरू आपल्यावरती कृपा करत नाहीये तोपर्यंत ते षडविकार जाऊ शकत नाहीये. ते षडविकार जाण्यासाठी संतांची गरज आहे. आणि एकदा ते षडविकार गेले की मनुष्य मात्र देव झाला. जो देवाचा अंश आहे तो देव झाला. आपल्याला सुंदर उदाहरण देईल. आज रामनामाचा सत्संग आहे, प्रभूंना प्रचंड आनंद होत असेल. देवाचा अंश हा जीव का आहे? आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी सोहम साधना केली ते महात्मे प्रचंड ज्ञानी होते. त्यांचं ज्ञानपूर्ण वैराग्य होतं आणि वैराग्यपूर्ण ज्ञान त्यांचं होतं. त्या महात्म्यांनी सोहम ब्रह्म्याची सेवा करता करता ते अक्षरशः ते प्रत्यक्षात सोहम झाले. आता उदाहरण देईल, जीव आणि ब्रह्म हे एक कसं आहे? उदाहरण देतो तुम्हाला. पाऊस येतो, पाऊस पाणी पडतो, बरोबर आहे. आणि तो पाऊस एका ठिकाणी जमा होतो, नदीसारख्या ठिकाणी, आणि तो परत कुठे जातो? कुठे जातो? अशीच मनुष्याची प्रोसेस आहे. कारण की नदी ही समुद्रापासून तयार झालेली आहे
आणि बरोबर काही कालाने समुद्राला प्राप्त होते. तसाच हा जीव तो प्रभ्रम्याचा आहे आणि त्याला तो एक रूप होणार आहे. एवढंच आहे. नदीचा जसा प्रवास आहे, आपल्या गोदावरीचा प्रवास फार मोठा आहे. त्र्यंबक राजापासून ब्रह्मगिरीपासून ते राजमहेंद्रीपर्यंत आपल्या गंगा गोदावरीचा प्रवास आहे आणि बरोबर जाऊन ती समुद्राला मिळते. तसंच जेवढं आयुष्य आहे तेवढा असं समजा की आपला एका गोदावरी सारखा नदीसारखा प्रवास आहे आणि प्रत्येक जीवाने एक ध्यानात ठेवलं पाहिजे. बोलताने प्रत्येक शिष्याने ध्यानात ठेवलं पाहिजे. बोलताने शब्द खूप चांगले वापरा, शोधून शब्द बोला. एकदा तो शब्द बाण बाहेर पडला की तो रिटर्न घेता येत नाही, परत घेता येत नाही. कितीही तुम्ही क्षमा याचना केली, हो तो समोरचा व्यक्ती विद्वान असेल, ज्ञानी असेल, तो तुम्हाला समाधान मानेल किंवा तुम्हाला सांगेल की हो जा मी तुला माफ केलं. पण तुमच्या मनाला विचारा, अचानक लात लागली आणि आपण त्याच्या पाया पडला तर सहज आहे, पण दिसून तुम्ही लात मारत असाल, स्वारी म्हणत असाल, तर हे सहज आहे का? नाहीये. तुम्ही माणसाला बघून जर स्वतः त्याचं मन दुखावा असे जर शब्द तुम्ही वापरत असाल तर ते सहज नाहीये. म्हणून प्रत्येक माणसाला जर देव समजायचं असेल तर तुमच्यामध्ये तो देवासारखा गुण असणं फार गरजेचं आहे. प्रत्येकाला बघत असताना तुम्ही इतक्या चांगल्या भावनेनं बघितलं पाहिजे, तुमचं इतकं पवित्र मन असलं पाहिजे की मला असं वाटतं कधी कधी आपण तीर्थयात्रेला वगैरे जातात आणि तीर्थाला गेल्याच्या नंतर आपण डोक्यावरती पाणी घेतात, गुळणा करतात. हो, तुमच्यामध्ये मी पण आहे, मी वेगळा नाहीये. आपण सगळे तीर्थयात्रेला जातात, पण तीर्थयात्रेला गेल्याच्या नंतर जेव्हा आपण सगळी ती प्रोसेस करतात, प्रोसेस केल्याच्या नंतर खरंच आपल्याला पुण्य मिळतं का? नाहीये. कारण की खरं परिवर्तन करणारं तुमचं मन आहे. तुमचं मन तसं असलं पाहिजे आणि तुमचं मन जर पवित्र असेल तर मला असं वाटतं तुमचं मनच एक तीर्थ आहे. तुम्हाला कुठेही जायची गरज नाहीये. आपण ज्यावेळेस समाजामध्ये वागतात ना, तर समाजामध्ये आपल्याला अपमान मिळतो. जेव्हा आपण सत्याच्या मार्गाने असतात, समाजामध्ये आपण सेवा करतात किंवा आपला सेवाभाव आपण प्रगट करतात आणि खूप चांगल्या मनाने आपण समाजात सेवा करत असतात. पण समाजातून काही अशा शक्ती आहेत, अतिशय पवित्र आहेत, त्या तुमच्या परीक्षा घेण्यासाठी उभ्या असतात. आणि जेव्हा त्या शक्ती तुमची परीक्षा घेतात त्यावेळेस ना तुम्हाला असं वाटतं की नाहीये, मी ज्या मार्गाने चाललो ना तो मार्ग काही बरोबर नाहीये. आणि समाजामध्ये किती लोक प्रश्न करतात, किती लोक परीक्षा घेतात, मला असं वाटतं सत्याचीच परीक्षा असते. आणि हो, परीक्षाशिवाय तुम्ही पास नाही होऊ शकत, कारण खोट्याची आपण परीक्षा नाही घेऊ शकत आणि घेतली तरी त्याला पास होण्याची अपेक्षा नाहीये. सज्जनांनो, जेव्हा समाजामध्ये आपण सत्याच्या मार्गाने जात असताना काही शक्त्या जर परीक्षा घेत असतील तर मला असं वाटतं तुम्ही त्या परीक्षामध्ये पास होण्यासाठी एक तर तुम्हाला गुरुकृपा असली पाहिजे, एक तर तुमची भक्ती खरी असली पाहिजे, तुमचं समर्पण असलं पाहिजे आणि समाजामध्ये जो प्रश्न करणारा आहे, तुम्ही जेवढं स्वतःशी गोड बोलत नाहीये त्याच्यापेक्षा जास्त त्याच्याशी गोड बोला. त्याचे प्रश्न आपोआप संपणार आहेत. कारण की परीक्षा घेणारी इतर शक्ती कोणी नाहीये, तो भगवंतच आहे. कारण की त्याला काळजी आहे तुम्ही ज्या मार्गाने चाललात तो मार्ग व्यवस्थित तुम्ही करताय का नाहीये. उदाहरण, आपण जर एखादी प्रदक्षिणा जर आपण करत असाल आणि प्रदक्षिणा करत असताना आपल्याला काही काठा मोडला, खडा रुतला, काहीतरी आपल्याला वेदना झाल्या, आपण कोणाचं नाव घेतात? देवाचं नाव घेतात. कारण की जेव्हा वेदना आपल्याला होतात ना, आपण त्या प्रभूचं नाव घेतात. त्या प्रभूला असं वाटतं की हो, ज्या मार्गाने चाललाय ना तो बरोबर आहे. मुद्दाम भगवान परमात्मा परीक्षा आपली घेत असतो. आणि म्हणून समाजात काम करत असताना खूप जबाबदारीचं, तुमची खरी भक्ती जर असेल ना, जबाबदारीचं काम तुमच्याकडे असतं आणि जबाबदारीचं काम आल्याच्या नंतर समाजामध्ये खूप प्रश्न आणि उत्तर आपल्याला द्यावा लागतात. सज्जनांनो, माझ्या माया बहिणींनो, आपण सर्व भाग्यवान आहात. आपण सुंदर काम करत आहात. कारण की जे अध्यात्म श्रीराम शक्तीपीठामध्ये आहे, श्रीराम शक्तीपीठामध्ये चिंतन केलं जातं, श्रीराम शक्तीपीठामध्ये जी समाज सेवा केली जाते, श्रीराम शक्तीपीठामध्ये जी निसर्ग सेवा केली जाते, मी आतापर्यंत कुठेही पाहिली नाही.
प्रोसेस करतात सगळे लोक प्रोसेस करतात, पण जी सेवा श्रीराम शक्तीपीठामध्ये केली जाते ती मी कुठेही अनुभवलेली नाहीये. आपण अतिशय श्रीमंत लोक आहात, भाग्यवान लोक आहात, ज्ञानी आहात आणि आपण अतिशय हृदयाने गुरुदेवाशी जोडलेले आहात. आपलं हृदय अतिशय पवित्र आहे. कारण संत कबीराची वाणी बोलत असताना किंवा संत कबीराचे दोहे संगत गुरुदेव असताना मला असं वाटतं की आपण परिपक्व होणं फार गरजेचं असतं. संत हे अनुभवाने परिपूर्ण असतात आणि संताची वाणी जेव्हा संताचे आपण अनुकरण करतात किंवा त्या मार्गाने जातात, तर त्या मार्गाने गेल्याच्या नंतर त्यांचे जे अनुभव आहेत आपल्याला अनुभवास येत असतात. रामनामाचे सत्संग बऱ्याच ठिकाणी होत असतील, पण मला असं वाटतं विशेष दंडकारण्यामध्ये जिथे प्रभू हनुमंतरायाचा जन्म झाला आणि आपल्या सगळ्यांचा जन्म किंवा आपलं कार्य हनुमंतरायाच्या जन्मभूमीमध्ये होतंय, मला असं वाटतं याच्यासारखं दुसरं भाग्य नाहीये. खूप छान आपण सगळ्यांनी श्रवण केलं. बोलताना इकडे तिकडे शब्द झाला असेल तर थँक्यू, कारण आज काही माफी मागायची नाही कोणाची, कारण की हे रामनामाचा सत्संग आहे आणि रामनामाच्या सत्संगामध्ये गुरुदेवाची वाणी आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे, गुरुकृपा आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे, गुरुबोध आपल्यासाठी महत्वाचा आहे आणि राम नामाचा सत्संग आपल्या जीवनाला एक कलाटणी देणार आहे, एक मार्ग देणार आहे आणि योग्य मार्ग आपल्या जीवाला भेटल्याशिवाय आपला पुरुषार्थ घडणार नाहीये. म्हणून आजही बोललं असेल तर आपल्या सेवेसाठी, आजही बोललं असेल प्रभूंची कृपा, आणि जेही बोललं असेल तर अंतकरणापासून मनापासून फक्त आणि फक्त आपल्या कल्याणासाठी बोललो. सर्वांना रामकृष्णारी जय श्रीराम. हनुमंतरायाकडे विनंती करेल, भगवान प्रभू हनुमंतराया आपल्या सर्वांना उदंडायुष्य देव, आरोग्य चांगलं देव, आपल्या मनोकामना पूर्ण करो आणि आपलं पवित्र आणि शुद्ध प्रेम असंच तुमच्या गुरुदाबद्दल आणि या जगाच्या कल्याणाबद्दल राहो अशी अपेक्षा करतो. सर्वांना रामकृष्णारी जय श्रीराम.